अध्ययन निष्पत्ती 6.1.3 पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी, घटना, मुद्दे स्वतःच्या भाषेत कथन करतात. उदाहरणार्थ प्रसंगाचे वर्णन करणे. इयत्ता 6वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 13. आपली सुरक्षा आपले उपाय. विद्यार्थी मित्रांनो, आपण एखादा वाईट प्रसंग घडल्यानंतर तो का घडला, कसा घडला, त्याचे परिणाम काय झाले यावर चर्चा करतो. आज आपण आपल्या सुरक्षेसाठी असे प्रसंग घडूच नयेत यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी ते आपली सुरक्षा आपले उपाय या पाठातून अभ्यासणार आहोत. मुलांनो, आपण सर्वजण दररोज सकाळी आंघोळ करतो. आंघोळीसाठी आपण गरम पाणी वापरतो. पाणी गरम करण्यासाठी गिझर, गॅस यांचा वापर करतो. आंघोळीला जाताना अगोदर गिझरचे बटन बंद करावे व नंतर गिझरचे गरम पाणी सोडावे. वीज प्रवाहित होताना काही अडथळा आला तर वीज प्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो व आपल्याला विजेचा झटका बसू शकतो. हे होऊ नये म्हणून अगोदर आपण गिझरचे बटन बंद करणे आवश्यक आहे. आपण लग्न, कौटुंबिक समारंभ व इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये रोषणाईसाठी विजेचा वापर करतो. परंतु आपण विजेची अनावश्यक रोषणाई टाळायला हवी. रोषणाईसाठी लावलेल्या दिव्यातून वीज प्रवाह प्रवाहित होताना जर काही अडथळा आला तर आग लागण्याची शक्यता असते. आपण घरी, शाळेत विविध कार्यक्रम करत असतो. अशा कार्यक्रमात सतरंजी, कार्पेट, गालिचा या खालून विजेची वायर जाऊ देऊ नये. हे खूप धोकादायक आहे, कारण जर त्या आच्छादित वायरीच्या भागात वायर खराब झाली तर वीज प्रवाह प्रवाहित होताना अडथळा येऊन त्यातून आग लागू शकते. घरी, शाळेत आपल्याला संगणक चालवणे, झेरॉक्स काढणे, मोबाईल चार्जिंग व इतर इलेक्ट्रिक वस्तूंसाठी बोर्डची आवश्यकता असते. विजेच्या एकाच बोर्डवर विजेवर चालणारी अनेक साधने व त्यांचे प्लग लावू नयेत. यामुळे त्यावर दाब येऊन आग लागू शकते. विजेची उपकरणे एका वेळी एकच लावणे. विजेची बचत करणे ही काळाची गरज आहे. यासाठी रात्री झोपताना वा घराबाहेर जाताना विजेचे दिवे व इतर उपकरणे काळजीपूर्वक बंद ठेवावीत. त्यामुळे वीज वाया जाणार नाही, विजेची बचत होईल. पावसाळ्यात ऊन कमी असते, त्यामुळे आपले कपडे वाळत नाहीत. अशा वेळी तुमची आई काय करते? घरातील लॅम्प शेडवर किंवा बल्बवर एखादा रुमाल वाळत घालते. जास्त वेळ चालू राहिल्यामुळे बल्ब जर खूप गरम झाला तर तो वाळत घातलेला रुमाल पेट घेऊ शकतो. त्यामुळे आपण खबरदारी घेतली पाहिजे. रुमाल वा इतर कपडे बल्बवर वाळत घालू नयेत. आपल्या सर्वांच्या घरामध्ये विजेचा वापर केला जातो. ही वीज आपल्या घरात कुठून येते माहिती आहे का तुम्हाला? विद्युत मंडळाच्या डीपीतून. अनेक घरांमध्ये वीज प्रवाह प्रवाहित केलेला असतो. त्या डीपीमध्ये वायरिंगचे जाळे असते. या डीपी पासून दूर राहावे. त्या वायरिंगना कधीही आपण हात लावू नये. स्वयंपाकघरामध्ये विविध वस्तू असतात. काही वेळा घाई गडबडीत आपल्याकडून स्वयंपाकाची शेगडी, स्टोव्ह जवळ जळाऊ वस्तू ठेवल्या जातात. उदाहरणार्थ कपडे, काचेच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू, कागद इत्यादी. परंतु
ह्या अशा वस्तू शेगडीच्या किंवा स्टोवच्या जवळ ठेवू नये, यामुळे आग लागण्याचा धोका असतो. ही आग वाढून मोठे नुकसान होऊ शकते. अशी मोठी आग आटोक्यात आणण्यासाठी कठीण बनते, म्हणून त्या ठेवू नयेत. विद्यार्थी मित्रांनो, यासारखे इतरही धोके टाळण्यासाठी आपण पुढील दक्षता घेऊया. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन आला तर चार्जिंग बंद करून फोन घेणे. लायटर, काडेपेटी यांच्याशी न खेळणे. विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर वजन पडणार नाही हे पाहणे. जुन्या कुरतडलेल्या विजेच्या वायरी वेळीच बदलाव्यात. मुलांनो, अशा प्रकारे उपाय करून आपण सुरक्षित राहूया. धन्यवाद.